आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। स्वतः अशोक सराफजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण कला क्षेत्रासाठी तुम्ही खरंच खूप मोठं योगदान दिलेलं आहे। काय प्रतिक्रिया हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर? अर्थातच संमिश्र आहे तशी प्रतिक्रिया। मुळात म्हणजे हे अवॉर्ड मिळणं, हा पुरस्कार मिळणं ही खरंच मोठी मानाची गोष्ट आणि मोठ्या आनंदाची गोष्ट आहे। कारण आधी ज्या ज्या लोकांना मिळालं ते इतक्या नावथोर आहेत लोक की त्यांच्यानंतर मला त्या लाईनीत नेऊन बसवलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आनंदाची झालेली आहे। महाराष्ट्र भूषण म्हणजे महाराष्ट्राला भूषण म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचा नंबर 1 पुरस्कार आहे असं मी समजतो। आणि तो माझ्याकडे आला आहे, याच्यापेक्षा जास्त आणि चांगली आहे आनंदाची कुठली गोष्ट असणार। त्यामुळे आनंद तर झालेलाच आहे। इतका म्हणजे 50 वर्ष जी गेली मी सतत सिनेमा, नाटक आणि सिरियल करतोय, ती कुठेतरी सत्कारणी लागली, कुठेतरी गव्हर्नमेंटने आणि आपल्या प्रेक्षकांनी त्याची दाद घेतली, ही मला अतिशय मनाला भावून गेलेलं, मला फार आवडलेली आहे। त्यामुळे मी आणखीन या गोष्टीला बांधला गेलेलो आहे की आपल्याला अजून करायचं आहे, काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं करायचं, ते चांगलंच। त्यामुळे मी आता फार सिलेक्टेड ह्याच्यात मी करतोय, पण काम मात्र निश्चित करत राहणार। कारण माझे तुम्ही आहात आणि तुमचा मी आहे, ते मी तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तर मला काम करायलाच पाहिजे। नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला या बातमीनंतर आनंद झालेला आहे। आणि एक बायको म्हणून निवेदिता ताईंची सगळ्यात आधी प्रतिक्रिया काय, आणि जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणाकोणाचे फोन आले? बरेच फोन आले। म्हणजे मगासून असं झालं की मी फोन बंद केला की परत वाचतोय की मी म्हणजे बाहेर तुम्ही लोक आलेले होते, तर मी आतमधून बाहेर यायलाच मला जवळ 15-20 मिनिटं लागली, कारण एकामागून फोन चालूच होते। शेवटी मी तो आता थोडा वेळ फोन बंद केलाय, पण सतत येतं। पहिले निवेदिताची प्रतिक्रिया सगळ्यात पहिल्यांदा आली, कारण तिला पहिल्यांदा फोन गेला होता, तर तिची प्रतिक्रिया ती पहिल्यांदा इतक्या मोठ्याने ओरडली। अर्थात तिला हा आनंद माझ्यासाठी होणार हे म्हणजे स्वाभाविकच आहे, कारण या माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये तिचा हात आहेच, ती आहेच माझ्या मागेशी ठाम उभी आहे। त्यामुळे माझं घर सगळं तिने असं हे करून ठेवलेलं आहे की मला जास्ती काय इकडे तिकडे माझं काम शिवाय मी दुसरं काही बघूच शकत नाही, अशी परिस्थिती करून ठेवली तिने। आणि तो मला कितीतरी फायदा झाला। म्हणजे माझं तिच्याबरोबर लग्न व्हायच्या आधी माझ्या भावाने सगळं घर सांभाळलं, आणि आता लग्न झाल्यानंतर आता ही सांभाळते। तर माझ्यासाठी ती नेहमीच वरच्या स्टेजला राहिलेली आहे, आणि तिचं योगदान फार मोठं आहे असं म्हणून माझ्या जडणघडणीमध्ये असं मला वाटतं। नक्कीच, खरं तर फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील तुमचं खूप मोठं असं योगदान आहे। एक विनोदी कलाकार म्हणून तुम्ही मर्यादित नाही राहिला, तर एका खलनायकाची देखील तुम्ही ओळख करून दिलेली आहे। यामध्ये तुमची आवडती भूमिका कोणती? नाही, काय असं माहिती आहे, आपण ना एखाद्याची एक आवडती भूमिका असं नाही ठरवत आपण। ती आवडती भूमिका असं लोक जनरली म्हणतात की ती यशस्वी झाली तर ती आवडती, असं नाही आहे। आवडत्या तर सगळ्याच भूमिका आवडल्या म्हणून त्या केल्या, आणि मी त्या आवडतील अशा रीतीने पण केल्या। त्यामुळे मी एक आवडती भूमिका असं मी म्हणू शकत नाही, पण केल्या मी। म्हणजे निश्चित मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला अशी आवडती भूमिका कुठली आहे। प्रत्येक भूमिका आवडते, आणि त्या प्रत्येक भूमिकेसाठी मी तेवढेच श्रम घेतलेले आहेत, तेव्हा ती आवडलीच पाहिजे लोकांना। नक्कीच, आणि प्रत्येक भूमिका तेवढी हिटही झालेली आहे।